नमस्कार मित्रांनो, तुझे माझा मितवा या मालिकेमध्ये खतरनाक ट्विस्ट आलेला आहे. मित्रांनो, ईश्वरी इनॉग्रेशनला पोहोचणार की नाही तुम्हाला काय वाटतं? मित्रांनो, ईश्वरी इनॉग्रेशनला कशी पोहोचणार? कारण राकेशने असा मोठा सापळा तयार केलेला नाही तिच्यासाठी की ती त्यातून सुटू शकणार नाही. ते तर जाणून घेऊया. मित्रांनो, आता इकडे अर्णवने तिच्याकडून वचन घेतलेलं आहे की ती इनॉग्रेशनला येणार म्हणून. परंतु आता इकडे मोठी खूप भयंकर संकट तिच्यावर येणार आहे. अर्णव आणि मामा हे दोघे जण इनॉग्रेशनला गेलेले आहे आणि आकाशला तिच्या बॉडीगार्ड म्हणून ठेवलेला आहे तिच्या रक्षणासाठी. पण आता राकेश इतका नीच आहे, तिला अडून बोलत आहे की ईश्वरी आता घरी कुणीच नाही, तू काय करणार? तेव्हा ईश्वरी बोलते की घरी सगळेच जण आहेत, फक्त मामा आणि अर्णव सर गेलेत, बाकी आहेत घरी. पण तो तिला बोलतो की अगं त्यांचा काय फायदा, तुझ्यामध्ये तिला कुणीच येणार नाही. आकाश जरी असला ना तरी आकाशला मी अंजलीच्या गोळ्या आणायला पाठवतो. तर आता इकडे मात्र आकाश बोलतो की मी ऑनलाईनच म्हणजे कॉलवरच बोलवतो गोळ्या, कारण अर्णवने आकाशवर एवढी मोठी जबाबदारी सोपवली आणि आपल्या भावाने आपल्यावर जबाबदारी सोपवली म्हणजे त्या जबाबदारीतून लांब पडण्याचं काम आकाश बिलकुल करू शकत नाही. खरंच भाऊ असा होता आकाशसारखा. त्यामुळे आकाश आता ईश्वरी बरोबर आहे आणि तिला बोलत आहे की ईश्वरी तू आवरून घे, आपल्याला निघायचं इनॉग्रेशनला. परंतु आता इकडे राकेशच्या मनात इतके नीच नीच विचार येत आहेत ना, इतका नीच पापी माणूस तो काही थांबणार आहे वय, कारण त्याला त्याची इंदुरी जिलेबी एकटीच घरी पाहिजे. त्यामुळे आता तो मामीचे कान भरत आहे. मामीला सांगत आहे की आकाशला अर्णव बिलकुल त्याला भाव देत नाही. आता तिथे जे क्लायंट येतील त्यांच्यासोबत ओळख करून द्यायची सोडून त्याला इथे ठेवले बॉडीगार्ड म्हणून. आकाश मीटिंगमध्ये पाहिजे होता, आकाश तिकडे त्या प्रोग्रामला पाहिजे होता आणि त्याला खुशाल इथे ठेवले घरी. आकाशचं काय महत्व आहे की नाही? आता मामी तर प्रचंड भडकलेली आहे आणि आता राकेशने तिला भारी आयडिया दिलेली आहे की आकाश तर गेला पाहिजे कार्यक्रमाला, परंतु ईश्वरी नाही गेली पाहिजे, असं काहीतरी करावं लागेल. आणि मामी इतकी नीच, मामीला शेवटी तेच पाहिजे ना, ते दोघे जण मिळून ना त्या घराचं वाटोळ करणार आहेत. मामी कशी विसरून जाते काय माहिती प्रत्येक वेळेस, की ज्या घराने ज्या मुलाने तिला एवढं दिवस सांभाळलं, घरात राहून दिलं, त्याच घरावर आपण कसं काय उठू शकतो, त्याच घराचं वाटोळ कसं काय करू शकतो, मला एक कळत नाही. इतके नीच विचार कसे मनात येतात त्यांच्या काय माहिती. जाऊ द्या. तर आता मामीने इकडे पाय घसरून पडण्याचं मोठं नाटक केलेलं आहे आणि मोठ्याने बोंबलत आहे, आई ग आता काय करू, माझा पाय मला दवाखान्यात घेऊन जा. बिचारा आकाश तर खूप काळजीत पडलेला आहे. आता तो बोलतो की चल आई मी तुला दवाखान्यात घेऊन जातो. ईश्वरी पण बोलते की ठीक आहे आम्ही दोघं पण येतो. तर ती नीच वल्लरी बोलते की नाही काही गरज नाही, तू इथेच थांब. तर आता इकडे आकाश त्याच्या आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार आहे. तर अर्णव तिकडे वाट बघत आहे ईश्वरी येण्याची. लावण्य त्याला बोलत आहे की ईश्वरी तर काय अर्णव येणारच नाही आज, कारण मी असा काय प्लॅन केलेला आहे की ईश्वरी आज तुझ्या प्रोग्रामला पोहोचू शकणार नाही. ही लावण्य एक त्या ईश्वरीच्या बिचारीच्या काय जीवा उठली ना, मला तेच काय कळत नाही. हे तिघे जण मिळून ना काय त्या ईश्वरीचं त्यांना एवढं काय माहिती, का तिच्या जीवावर उठलीत काय माहिती, काय असं वाईट केलं, काय मोठं बिघडवलेलं ईश्वरीने त्यांचं की ते ईश्वरीला येऊनच देणार नाही प्रोग्रामला. तर इकडे आता बिचारी ईश्वरी एकटीच घरी आहे आणि आता राकेश असा सजून धजून नवर देवासारखा मस्त पांढरे कपडे घालून हा त्याला असं वाटतं जणू का आता माझी नवरीच माझ्या मिठीत येणार आहे की काय. इतका असूसलेला आणि इतका उतावळा झालेला ना, उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग असं झालेलं आहे त्याचं. आणि आता विचार करत आहे की माझी इंदुरी जिलबी आता एकटीच घरात आहे आणि त्याला असं झालंय की आता मी कधी तिला मिठीत घेईल. बापरे, किती खतरनाक विचार यार, किती. आता काय होणार त्या बिचारी ईश्वरीचं? ईश्वरीला कोण वाचवणार या राकेशच्या जाळ्यातून की ईश्वरी स्वतःची सुटणार? काय वाटतं मित्रांनो तुम्हाला? कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.